तुम्हीच सांगितलेलं आहे तुमच्या बैठका त्याच्या संघ रेस्ट हाऊसला झाल्या त्या परळीच्या खरकाट्या संघ आणि त्या तीनही आरोपीची नार्को टेस्ट आता तपास यंत्रणेने मागायला पाहिजे आणि त्या परळीच्या खरकाट्याची धन्याची पण आणि माझी पण. आता इतकं भारी आलंय ना, काय म्हणतात ना त्याला, जुनी एक काहीतरी म्हणे, आता चुहा पहाड खेनी चाया धने. आता उंट पहाडाच्या खाली आलाय, आता चिव्हा पहाडाच्या खाली आलाय. त्याचं कारण असं आहे की आरोपी जो करणार आहे, घातपात घडून आणणार आहे, कट रचणार आहे, त्याचं नाव नाही घेत ते, उलट त्याला सारखं सारखं मीडियात बोलायला लावते. याचा अर्थ जे आरोपी आहेत ना, बघ सांगणारे तुम्ही आरोपी घातपात धन्यानी ठरवलंय म्हणून रेकॉर्डिंग घ्या तुमच्या मोबाईलची, आमच्या नाही. सगळ्या गोष्टी त्या तुमच्या. तुम्ही जर आता मीडियात येऊन म्हणत असला आम्ही तर रचलंय आणि तिकडून नाहीच आहे, तुम्हीच सांगितलेलं आहे तुमच्या बैठका त्याच्या संघ रेस्ट हाऊसला झाल्या त्या परळीच्या खरकाट्या संघ आणि आता अशी योग्य वेळ आली की आरोपीच जर म्हणतोय नार्को टेस्ट करा, तर तपास यंत्रणेनं ते अर्ज आता कोर्टापुढे ठेवला पाहिजे, त्याला मंजुरी घेतली पाहिजे, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि त्या तीनही आरोपीची नार्को टेस्ट आता तपास यंत्रणेने मागायला पाहिजे, त्या परळीच्या खरकाट्याची धन्याची पण आणि माझी पण. एकूण 5 जणांची होणं गरजेचं आहे आता, कारण आरोपी म्हणतोय. एक तर आरोपी जर नाही म्हणला ना नार्को टेस्टला तर नाही करता येत. आता आरोपीच म्हणतोय म्हणल्यावर किती भारी झाला. आता ह्यो जर तिथं गेला नसेल तर नार्को टेस्ट मध्ये येणार नाही ना, आणि गेला असेल, याला जर धन्याला किंवा त्याच्या त्या पीएने कोणी बीडचं आहे ना ते, त्यांना बोलला असेल तर नार्को टेस्ट मध्ये येणार ना ते, म्हणजे धन्या ऑटोमॅटिकच येतोय आता.